नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? हसताय ना? हसलंच पाहिजे. मी आहे तुमचा आवडता RJ सुजय. आपण ऐकत आहात पोटॅटो FM 77.7 रॉक्समध्ये आपलं आवडतं पॉडकास्ट खास रे तुझ्यासाठी दिल से फक्त तुझ्याशी मधील सत्र धोंड्याचा महिना आणि जावई बापूंचा गोल्डन पिरियड. मी आहे तुमचा आवडता RJ सुजय, जो बिंदास बोलतो, मनाला भिडतो. नमस्कार मंडळी. आपल्या महाराष्ट्रात सण म्हटलं की फक्त पूजा, आरती, प्रसाद इतकंच नसतं, तर त्यामागे नात्यांचा गोडवा असतो, प्रेम असतं आणि थोडासा विनोदही असतो. आणि अशी एक भन्नाट परंपरा म्हणजे अधिक मासातील जावईवान. आता जावईवान म्हटलं की काही जावई हे रेडिओचा आवाज वाढवून बसले असतील आणि मोठ्याने आणि मन लावून ऐकत असतील. काही सासूबाई म्हणत असतील, हे सगळं ऐकून परत मागण्या वाढतं. मंडळी, अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास. दान, धर्म, जप, पूजा, पुण्यकर्म यासाठी महत्त्वाचा महिना. पण महाराष्ट्रात या महिन्याला अजून एक वेगळी ओळख आहे बरं का. कारण या महिन्यात जावई होतो थेट धोंडा. आता धोंडा हा शब्द ऐकून नवीन जावई शॉक झाला असेल. लग्नाला 2 वर्ष झाली नाहीत, नाही 6 महिने झाले नाही महिना झाला नाही आणि आता मला दगड म्हणायला लागले. अहो नाही हो, हा मानाचा आहे. हा शब्द मानाचा आहे, प्रेमाचा आहे आणि महाराष्ट्रातील बोलीतील आपुलकीचा आहे. या महिन्यात लेकीला लक्ष्मीचं रूप आणि जावयाला विष्णूचं रूप मानलं जातं. बाकी वर्षभर जावयाला स्वतः पाणी घे असं सांगितलं जातं. तोच जावई अधिक मासात घरात शिरताच, जावई बापू थकलात ना, आधी बसा. माझ्या एका मित्राचा किस्सा सांगतो. तो पहिल्यांदा अधिक मासाला सासरी गेला होता. दारात ऑक्शन झालं, आरती झाली, फुलं टाकली. तो एवढा भारावला आणि म्हणाला, आई मला आज देव झाल्यासारखं वाटतंय. आणि तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या, बरं आधी हात धुवा, पुरणपोळ्या गार होतील. ऐकूया एक गीत. नमस्कार मंडळी, आपण ऐकताय पोटॅटो FM 77वर RJ सुजयला, जो बिंदास बोलतो आणि मनाला भिडतो. धोंडे स्पेशल महिना. मंडळी, अधिक मास म्हटलं की सगळ्यात फेमस काय, तर 33 अनारसे. 33 अनारसांची मिस्ट्री केस यावरून आठवली. मंडळी, 33 अनारसे कारण हा महिना साधारण 33 दिवसांचा मानला जातो. म्हणून वाणात 33 वस्तू देण्याची परंपरा आहे. 33 अनारसे, 33 धोंडे, 33 फळे, काही ठिकाणी 33 दिवे देण्याची परंपरा आहे. पण हे 33 अनारसे मोजताना घरात जी परिस्थिती असते ना, ती CIDलाही लाजवते. एका घरात सासूबाई अनारस मोजत असतात. 1, 2, 3, 30, 31, 32 आणि 33वा अनारस गायब. झाला की ओ गोंधळ. संपूर्ण घरात शांतता. सासरे TV बंद करून बसले, लेक हसू दाबत बसली आणि कोपऱ्यात एक छोटासा कार्यकर्ता तोंडाला तूप लावून बसलेला. सासूबाईने विचारलं, कोणी खाल्ला? पोरगा म्हणाला, मी नाही. पण तोंडाला लागलेलं तूप सगळंच सांगून जात होतं. बाकी त्या दिवशी घरातील चौकशी पाहून CIDवालेही लाजतील. पण केस सॉल्व बाय आजी. ऐकत रहा असंच एक गीत. धन्यवाद.
झोप उडवायला पाठवू का हिमांशू सरांना? वाणीच्या वर्गात लागलाय आळस जरा, राहिलेला प्रयोग पूर्ण करायचाय खरा. कोणी वहीवर कोणी बाकावर टेकला डोळा, सरांचा आवाज आला, ए उठा रे बाळा. नमस्कार मंडळी, आपण ऐकताय पोटॅटो FM 77 वर खास रे तुझ्यासाठी दिल से फक्त तुझ्याशी मधील धोंड्याचा महिना स्पेशल. नमस्कार महाराष्ट्र, लव यू महाराष्ट्र. तुमच्यासोबत आहे RJ सुजय, जो बिंदास बोलतो मनाला भिडतो. मंडळी, काही जावई वर्षभर फिटनेसवर असतात. मी शुगर खात नाही, मी ऑइल बंद केले, रात्री खाब्स घेत नाही. पण अधिक मासात सासरी गेल्यावर हेच लोक म्हणतात, आज कॅलरीज नाही मोजायच्या, आज संस्कार मोजायचे. पुरणपोळी, बासुंदी, भजी, तूप, खीर, टेबलवर सगळं पाहून जावयाचा चेहरा असा उजळतो जणू शेअर मार्केट अप्पर सर्किटवर गेलंय. एक जावई तर एवढा खुश झाला की आणि म्हणाला, आई तुमच्या हातच्या पुरणपोळीला जर EMI असता ना तरी घेतली असती मी. आणि सासूबाईंचं क्लासिक डायलॉग, अजून घ्या, थोडं तूप वाढू का? ही शेवटची पुरणपोळी. मंडळी, भारतीय घरात जी शेवटची म्हणजे कधीच शेवटची नसते. हां, ऐकूया एक भन्नाट गीत. Yo, Solapur to Kolhapur connection. Brother from another mother. Yuvraj Bhau in the section. Section. Yo. रक्ताचं नातं नाही पण बॉन्डिंग हेवी. मनानं जोडलेलो फुल टाइम रेबे. जगमनत मित्र पण आम्हाला माहिती, भाऊ आहे हा नो डाऊट, फुल क्लॅरिटी. बोलण्यात रुबाब, ॲटिट्यूड एकदम रॉ, स्वभाव गुलाब पण गरज पडली तर वॉर. वाघासारखी ताकद डोळ्यात फायर, युवराज नाव घेतलं की क्राऊड गोस हायर. धोंडा की सुपरस्टार. पोटॅटो FM 77 रॉक्सवर RJ सुजय बोलतोय. बिंदास बोलतो, मनाला भिडतो. अधिक मासात जावयाला धोंडा म्हणतात, पण हा साधा धोंडा नसतो. हा धोंडा VIP असतो. घरात एंट्री झाली की वातावरण बदलतं. सासूबाई, या जावई बापू, सासरे, काय मग कसं काय चाललंय? लेख, आज तर हा राजा झालाय. बाकी वेळेस घरी स्वतः पंखा लावणारा माणूस त्या दिवशी म्हणतो, फॅन स्पीड थोडं वाढवाल का? एक जावई तर एवढा खुश झाला की सासरी जाताना परफ्यूम मारून गॉगल लावून हिरोसारखा एंट्री घेत होता. आणि घरी परतल्यावर मित्रांना म्हणाला, भाऊ रिस्पेक्ट म्हणजे काय असतं ते आज समजलं. ऐकूया एक गीत. डोल डोल झोकारे सिंहाच्या छाव्याला, जन्मला वारस आपल्या पवित्र मातीला. घुमते रणशिंग या नव्या अवताराला, उठा सगळे मिळून वंदन कराया बाळाला. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. संस्कृती की अंधश्रद्धा. मंडळी, आता काही लोक विचारतील 33 अनारसे दिले नाहीत
तर काही होत नाही ना? तर उत्तर आहे नाही. ही परंपरा प्रेमाची आहे, भीतीची नाही. 33 ऐवजी 30 अनारसे दिले म्हणून वायफाय बंद होत नाही आणि ग्रह पण व्हॉट्सअप सोडून जात नाही. परंपरेचा हेतू काय? तर लेकीचा सन्मान, जावयाचा आदर, नाती टिकून राहणं आणि प्रेम वाढणं. आज अनेक कुटुंब परिस्थितीनुसार साधेपणानं ही परंपरा पाळतात. काही 33 फळं देतात, काही फक्त जेवण घालतात, काही ऑनलाईन गिफ्ट पण पाठवतात. एक जावई तर म्हणाला, मला अनारसे कमी चालतील पण वायफाय पासवर्ड आधी द्या. ऐकूया एक छानसं गीत. तारका तू सुजय मैं, तारका तू जब गाती है दिल मेरा मुस्कुराता है, तेरी आवाज में जादू है जो सबको भाता है. नमस्कार मंडळी, नमस्कार महाराष्ट्र. आता थोडासा इमोशनचा विषय. कधी कधी कसं होतं, काही जावयांचे आई वडील नसतील किंवा सासू सासरे नसतील तर हा प्रश्न उद्भवतो. त्यावेळी ही परंपरा पुढे कोण नेणार हा पण प्रश्न आढळतो. तर आपल्या संस्कृतीत नाती रक्ताने नाही तर भावनेने टिकतात. अशा वेळी आई वडिलांच्या पाठीमागे भाऊ भाऊजय, काका काकी, मामा मामी किंवा घरातील वडीलधारी मंडळी ही परंपरा प्रेमाने पुढे नेतात. आणि जर माहेरी कोणीच नसेल तर मुलगी आणि जावई स्वतः देवळात जाऊन दान धर्म करू शकतात. कारण शेवटी भावना मोठी, दिखावा नाही. हसताय ना, हसलंच पाहिजे. ऐकूया एक छानसं गीत. तेरी हंसी में कोई बात है, हर लम्हा तुझसे मुलाकात है, नजरों में तेरी जो नूर है वो मेरे दिल की जरूरत है. तू मुस्कुराए तो दिल गाए, प्यार की धुन खुद बज जाए. नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकताय पोटॅटो FM 77.7 रॉक्स आणि मी RJ सुजय. बिंदास बोलतो, मनाला भिडतो. आता मुद्द्याचं बोलूया. वानात काय काय मिळतं? जावई बापूंना मिळतं तरी काय? तर 33 अनारसे किंवा 33 धोंडे, धोतर, कुर्ता, शर्ट पॅन्ट, निरांजन, फळं, ताटवाटी आणि भारी जेवण. पण मटणाचं नाही हा, शाकाहारी. बाकी वर्षभर ऑनलाईन फूड ऑर्डर करणारे जावई त्या दिवशी म्हणतात, सासूबाईंची हातची पुरणपोळी म्हणजे एक नंबर. ऐकूया एक मस्त गीत. यूं हबीबी या रूही, इस दिल को संभाल. भीड़े में तुझसे नजर मिली, किस्मत ने चुपके कुछ कहा, मैत्री की उस सादी राह ने प्यार का रंग धीरे चढ़ा. रूठना मनाना रोज का काम, फिर भी दिल ना कभी थका. तेरी हंसी ने हर बार मेरे डर को पीछे रखा. मिलती रूह जां मेरी, इश्क कभी कम ना हुआ. इश्क तेरे भी सिर्फ तू, तेरे नाम ये दिल सजाया. इश्क 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 का असर, तू तू मैं.
नमस्कार महाराष्ट्र, लव यू महाराष्ट्र. तुम्ही ऐकताय पोटॅटो FM 77.7 रॉक्सवर. तुमचा आवडता RJ सुजय आणि आवडतं पॉडकास्ट खास रे तुझ्यासाठी दिल से फक्त तुझ्याशी मधील सुजयला, जो बिंदास बोलतो आणि मनाला भिडतो. अधिक महिन्यातील जावईवान ही फक्त अनारसे, धोंडे किंवा भेटवस्तूंची परंपरा नाही, ती आहे आईच्या मायेची, वडिलांच्या आशीर्वादाची, लेकीच्या आनंदाची आणि जावयाच्या सन्मानाची. जग कितीही मॉडर्न झालं तरी मित्रांनो, नाती जपणाऱ्या अशा परंपरा महाराष्ट्राची खरी ओळख आहेत. परंपरा पाळा पण प्रेमाने, श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नको, भोंदू खरात सारख्या तर नकोच नको. आणि हो जावई बापूंनो, अनारसे खाताना शुगर चेक करायला विसरू नका. मी RJ सुजय आपला निरोप घेतो आणि बिंदास बोलायला आणि मनाला भिडायला पुन्हा एकदा येईन एका नवीन पॉडकास्टसोबत. तोपर्यंत स्टे ट्यून आणि नाती जपायला विसरू नका. हसताय ना, हसलंच पाहिजे. ऐकूया एक गोड गीत. तार का तू सुजय मैं, तार का तू जब गाती है दिल मेरा मुस्कुराता है. तेरी आवाज में जादू है जो सबको भाता है. तार का तू सुझाए मैं, दो दिले एक कहानी है. मंच पे जब सा